नमस्कार मंडळी. आज आपला पॉडकास्टचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी आपण जे बघणार आहे ते विद्यार्थ्याची भीती. ठीक आहे. स्टुडंट्स फिअर. जो एखादी टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, मग ते डेव्हऑप्स असो, क्लाउड इंजिनियर असो, लिनक्समध्ये असो किंवा अजून कुठे डेस्कटॉप इंजिनियर असो किंवा सपोर्ट असो किंवा डेटा सेंटर वगैरे असो, व्हॉटएव्हर. मल्टिपल फील्ड्स आहेत आय टी सेक्टरमध्ये. तर त्याच्यामध्ये एखादा जण आपल्याला सांगतो की याच्यात पगार भरपूर मिळतो किंवा ह्या गोष्टी चांगल्या आहेत, तर हे तुम्ही कर. ठीक आहे. तर एखाद्याच ब्लाइंडली मी काय म्हणतो, आंधळ्यापणाने एखाद्याचं सांगण्यावरून कुठं उडी नका मारू. लिटरली. मी असं नाही सांगत की तुम्ही या फील्डमध्ये नका येऊ. पण पहिले तुमची कॅपॅसिटी बघा. तुम्ही जे रिक्वायर्ड नॉलेज आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता का? तेवढा टाईम तुम्ही देऊ शकता का कंटिन्युअस? कारण ही आय टी फील्ड अशी आहे की तुम्हाला अभ्यास करत राहावं लागेल. नवीन-नवीन गोष्टी मार्केटमध्ये येतात. जसं पहिले लिनक्स डिमांड होतं, आता क्लाउड इंजिनियर, डेव्हऑप्स वगैरे आला, आता एआयचं चालू आहे किंवा बाकी गोष्टी आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सतत चेंज होत राहणार दर 5-10 वर्षाला एकदम मॅसिव्ह लेव्हलला. तर आपण त्या गोष्टीसाठी रेडी आहोत का? जर रेडी असेल तर वेल अँड गुड, यू कॅन जम्प. ओके. पण एकदा सर्टन किंवा एखादं तुम्हाला कुठं कोणी म्हटलं की बाबा हा कोर्स घे आणि त्या कोर्समध्ये बेनिफिट वगैरे मिळतो आणि ते कोर्स जर महाग असेल 20,000 50,000 वगैरे वॉटेव्हर 1-1 लाखापर्यंतचे कोर्स आहेत आणि तुम्ही काही न विचार करता ते कोर्स परचेस केला इकडून तिकडून पैसे करून किंवा आईवडिलाकडून वॉटेव्हर लोन वगैरे बरेच जण लोन पण करतात. तर अशा केसमध्ये नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा की बाबा हे खूपच हार्ड वाटते मला, हे प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय आहे, हे डेव्हऑप्समध्ये तर बरेच टूल दिसत आहेत, मग ह्या कसं मला जमणार, कुबरनेटिसचा फाईल वगैरे मॅनिफेस्ट फाईल कशी लिहिणार मी, टेराफॉर्मची फाईल कशी लिहिणार, पाईपलाईन कशी लिहिणार, ह्या बऱ्याच गोष्टी टूल्स आहेत. मग आता व्हायचं कसं आपल्याला? मग तिथून तुम्ही क्विट केला तर तुमचे जे पैसे भरले ते वेस्ट गेले, ते पैसे वाया गेले. मग तुमचा तेवढा टाईम गेला, जे मानसिक संतुलन बिघडते ते पण गोष्टी वेगळ्या आहेत. मेंटली डिस्टर्बन्स. ठीक आहे. आपण थोडंसं फ्रस्ट्रेशनमध्ये जातो तिथं, चिडचिडपणा होते किंवा बाकी गोष्टी अडचणीत येतात फायनान्शियली पण. कारण आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात तिथं इकडून तिकडून ॲडजस्ट करून. तर या गोष्टी करण्याच्या पहिले तुम्ही एकदा बघून घ्या की तुमच्याकडे स्किल काय आहे, तुम्ही काय करू शकता. तुमच्याकडे जर अभ्यास करण्याची कुवत असेल, इच्छा असेल, डेफिनेटली तुम्ही आय टी फील्डमध्ये तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. येऊ शकता तुम्ही. ठीक आहे. पण पहिले चेक करा की तुमचं कॅपॅसिटी आणि नॉलेज कितीपर्यंत आहे आणि तुम्हाला ठीक आहे, नॉलेज एखाद्याकडे कमी जास्त होऊ शकतो. पण बाकी गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करू शकता का? म्हणजे अभ्यास करू शकता का सतत? तुम्ही ते नॉलेज वगैरे घेऊ शकता का? आणि मग जॉब लागल्यावरती तुम्हाला तेवढी तयारी पाहिजे सस्टेन व्हायची. ठीक आहे. जे काही कोडिंग्स वगैरे आहेत किंवा बरेच टूल्स आहेत डेव्हऑप्समध्ये पण, तेवढी शिकण्याची तुमची तयारी पाहिजे. ठीक आहे. आणि कोणाचंही मार्केटिंग ट्रॅप किंवा ॲडव्हर्टायझिंग ट्रॅपमध्ये पडून कुठेही पैसा इन्व्हेस्ट नका करू. मी इव्हन असं पण नाही सांगत की तुम्हाला की माझी बॅच जॉइन करा डेव्हऑप्सची. ठीक आहे. कारण मी स्वतः कुठंच क्लास केलेला नाही आहे. लिटरली फ्रँकली आय एम स्पीकिंग. प्रामाणिकपणे सांगतो. मी स्वतः अभ्यास केलेला आहे. जे काही टूल्स आहेत, ते अभ्यास कसं करायचं ते मी नंतरच्या पॉडकास्टला सांगेल. ठीक आहे. पण जर तुमची इच्छा असेल स्वतःची की तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं, तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. तर मग तुम्ही YouTube व्हिडिओ बघा किंवा कुठलं डॉक्युमेंट वाचा किंवा मित्राकडून नोट्स वगैरे असेल ते पण तुम्ही घेऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. जर एवढं करून पण जर तुम्हाला होत असेल की नाही बाबा मी वाचतोय वगैरे, बऱ्याच मुलाचे कॉल येतात मला की आम्ही सेल्फ स्टडीला बसतो किंवा हे करतो पण काही कन्सेप्ट क्लिअर होत नाही. मग कसं करायचं? मग त्यावेळेस लिटरली मग मेंटरशिपची गरज पडते त्यावेळेस. जर तुम्हाला पाण्यात तर उडी मारायची पण कसं पोहायचं हे बाकीच्या गोष्टी जे डीपमध्ये आहेत ते माहीत कन्सेप्ट क्लिअर होत नाही कधी-कधी की कसं करायचं ते. मग त्यावेळेस मग एखाद्या मेंटरशिपची गरज असेल तर मग तुम्ही जिथं पण कोर्स किंवा क्लासेस लावता ते पहिले पूर्ण चेक करून घ्या की खरंच किती मुलांना म्हणजे कसं शिकवण्याची पद्धत आहे. ठीक आहे. काय-काय टॉपिक कव्हर करतात. ह्या बऱ्याच गोष्टी असतात. एखादं फीडबॅक त्यांची वेबसाईट वगैरे असेल तिथं फीडबॅक जर असेल तर ते पण तुम्ही बघू शकता त्याच्यावरती. तर हे थोडंसं हे आर्थिक मेन म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश म्हणजे आर्थिकरित्या कुठं फसवणूक होऊ नये, त्यासाठी पहिल्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करूनच तिथं पाऊल टाकलेलं बरं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मुलामध्ये भीती अशी असते की डेव्हऑप्स हा खूप वास्ट आहे, आपल्याला जमेल की नाही, आपल्याला झेपेल का ते?
बरेच टूल्स अँड सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये. मग झेपेल की नाही हे प्रत्येकाची स्किलवर डिपेंड करतं. तुमची कॉन्फिडन्स लेवल, तुमची तयारी, प्रिपेअरनेस वगैरे, ठीक आहे. तुम्ही कुठल्याही सेक्टरला जावा, पोलीस भरतीला जावा किंवा कुठल्या आर्मी भरतीला जावा किंवा बाकी प्रायव्हेटमध्ये कुठेही जावा. तुम्हाला फर्स्ट लेवल ब्लॉकर तर मिळेलच कुठं ना कुठेतरी. तुम्हाला असं एक पर्टिक्युलर टाईम येईल की असं वाटेल की तुम्हाला चला आता आपलं काही खरं नाही, आपण आता बाहेर पडू इथून. ठीक आहे. असं सर्टन लेवलला येऊ शकतात ह्या फिलिंग्स. मला पण असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे की हे कुठल्यातरी टूल्समध्ये येऊन इथं अडकलेलं आहे, मला काही जमणार नाही, मी हा प्रोजेक्ट करणार नाही. ठीक आहे. पण सांगायचं कोणाला? करणं तर भागच आहे. मग असे काही सिच्युएशन परिस्थिती येतात, त्यामुळे ते भीतीपोटी मग थोडंसं अभ्यास वगैरे केला, त्या टॉपिकला थोडंसं जास्त लक्ष दिलं, मग त्या हळूहळू गोष्टी त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग आपल्याला वी विल फील बेटर. आपल्याला चांगलं वाटतं मग त्यावेळेस. ठीक आहे. तर डेव्हऑप्समध्ये मार्केटमध्ये कुठल्या टूल्सला डिमांड आहे, कुठल्या टूल्स पहिले करायला पाहिजे, कारण असे बरेच टूल्स आहेत. मग तेवढं करायला बसलं तर आपल्याला 5-10 वर्ष लागेल आणि काही ना काहीतरी अपडेट्स येत राहतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग ते टूल्स वगैरे निवडताना सॉफ्टवेअरचं डेव्हऑप्समध्ये कुठले डिमांडिंग टूल्स आहेत, डॉकर, कुबरनेटिस, टेराफॉर्म, CI/CD पाईपलाईनचं, जेनकिन्स, सोनारक्यूब वगैरे, AWS क्लाउड किंवा Azure क्लाउड, ह्या गोष्टी पूर्ण एकदा चेक करून मार्केटमध्ये. आता चेक कसं करायचं? तुम्हाला कुठं जाऊन विचारायचं कोणाला? ठीक आहे. तुम्ही बसल्या-बसल्या पण चेक करू शकता. तुम्ही आपल्या Naukri.com किंवा एनी हायरिंग पोर्टल जे आहे, जॉब हायरिंगचं, तिथं तुम्ही जाऊन जस्ट समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही डेव्हऑप्ससाठी बघताय किंवा तुम्ही QAसाठी बघताय किंवा तुम्ही ऑटोमेशनसाठी बघताय किंवा अजून कुठल्या पोस्टसाठी बघताय. ती पोस्ट तिथं सर्च करा आणि जवळपास तुम्हाला जवळपास 15-20 जरी प्रोफाईल तुम्ही ओपन करून पाहिले, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येईल मग एक टॉपिक जे कॉमन टॉपिक्स आहेत ते लिस्ट आउट करा, की कुठल्या टूल्स प्रत्येक प्रोफाईलमध्ये कुठल्या टूल्स कॉमन आहेत जे मेन्शन आहेत. मग आपला एक अंदाज येऊन जाईल की ह्या टेक्नॉलॉजीला डिमांड आहे. ठीक आहे. मग त्याप्रमाणे आपण ते पुढचं अभ्यास करू शकतो. ठीक आहे. तिथं एक थोडंसं एक करिअरमध्ये एक आपल्याला काय म्हणतो आपण की एक दिशा मिळू शकते आपल्याला, की बाबा इथं आपलं करिअर भविष्य होऊ शकतं इथं. ठीक आहे. विद्यार्थ्यामध्ये सर्वात कॉमन फिअर जो असतो, जे कधी-कधी मला पण व्हायचं. पण काय असतं काही दिवसानंतर ते आपण म्हणतो ना, की वेळेनुसार, काळानुसार वेळ बदलते असं काहीतरी नाही का मराठीत म्हणे. सर एकदा तुम्ही जर त्याच्यामध्ये पडलात, एखाद्या टूल्समध्ये जे तुम्हाला माहीतच नाही, कधी कामच नाही केलं, मग तिथून बाहेर पडायचं का उगाच निगेटिव्हिटी धरून, की हे लय अवघड आहे, मला जमत नाही. मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, जे काही आहे त्याचं टॉपिक्स त्याचे वाचायचे, फंक्शन कसं काम करतं, मग त्याचं सेटअप कसं करायचं, मग त्याचं काही इश्यूज वगैरे येतात का, लिमिटेशन्स आहेत का, ह्या गोष्टी सगळे एकदा चेक करून घेतलं, मग ते टूल्स आपल्याला अभ्यास करायला खूप सोपं जातं आणि मग त्याचं प्रॅक्टिकल्स करून बघायचं लॅब वगैरे आणि एखादा प्रोजेक्ट त्याच्यावरती सेटअप करून बघायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही टूल्सला ओव्हरकम करू शकता. जे तुमचं फिअर आहे ते तुम्ही घालू शकता ते. ठीक आहे. मग कुठेही टूल्स असो, आपण हे एक जनरल थंब रूल आहे की एखादा डिमांडिंग टूल आहे जे माहीत पाहिजे. जसं AI आहे. आता AIमध्ये काय शिकायचं, मग त्याच्यामध्ये थोडंसं लिस्ट आउट करायचं, काय काय गोष्टी असतात, मग ते कुठून सर्च करायचं, एखादा डायरेक्टली कुठं क्लास लावण्याच्या पहिले फ्रीमध्ये रिसोर्स अवेलेबल आहेत का ऑफिशियल वेबसाईटवरून. आय वुड सजेस्ट की मी हे सजेस्ट करेल तुम्हाला की जे ऑफिशियल वेबसाईट असतात त्यांचे पहिले ते गो थ्रू करा. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन, ब्लॉग वगैरे बऱ्याच गोष्टी चांगल्या असतात. तिथून नाही कळालं मग बाकी गुगलला वगैरे सर्च करून तुम्ही दुसरीकडून नोट्स वगैरे घेऊ शकता रेफरसाठी. ठीक आहे. ते एक चांगली गोष्ट आहे. स्किल तुम्ही अक्वायर करू शकता, फक्त कॉन्फिडन्सची गरज पाहिजे. कॉन्फिडन्स जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही डेफिनेटली ते टूल्स, त्या जे काही सॉफ्टवेअर डेव्हऑप्सचे टूल्स असतात त्याचं नॉलेज तुम्ही आत्मसात करू शकता. ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण एवढ्यावर थांबू. बाकी बरेच पॉडकास्ट सेशन आहेत, त्याच्यामध्ये आपण ते पुढच्या प्रश्न चर्चा करू त्याच्यावरती. धन्यवाद.